मतमोजणीची मागणी आहे। बीडमध्ये मुंडे आणि सोनवणेमध्ये अधिक काटेकी टक्कर आहे, अगदी खूप कमी फरक आहे। शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे आणि भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यात अगदी काटेकी टक्कर पाहायला मिळते। त्यामुळे फेर मतमोजणीची मागणी पंकजा मुंडेंनी बीडमध्ये केलेली आहे। बीडमध्ये पंकजा मुंडे आणि शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्यामध्ये अगदी चुरस पाहायला मिळते, अगदी कमी फरक आहे दोघांमध्ये आणि त्यामुळेच फेर मतमोजणी करावी अशी मागणी पंकजा मुंडेंनी केलेली आहे। बीडच्या मतमोजणीत मोठा ट्विस्ट आलेला आहे। आपण बघतोय पंकजा मुंडेंची फेर मतमोजणीची मागणी आहे। आता निवडणूक आयोग काय निर्णय घेतोय ते बघणं महत्त्वाचं आहे। बजरंग सोनवणेने अगदी टफ फाईट दिलेली आहे पंकजा मुंडेंना। ऍक्च्युली निवडणूक अशी झाली आहे त्या ह्याच्यामध्ये कोणाला फार आनंद आहे असं ते गॅप नाही, 2-4 हजार इकडे की 2-4 हजार तिकडे। त्याच्यामुळे लोकांना हेच आव्हान असेल की आपण सर्वांनी शांतता राखावी, एवढंच माझं निर्णय नाही। मला नव्हतं वाटलं की अटीतटीची एवढी ही निवडणूक होईल। नक्कीच ही निवडणूक विचित्र पद्धतीने कठीण चालली होती, पण असं नाही की एकदम स्मूथ होती हे मला वाटतं।